या शॉपिंग बॅगचा वापर करून मी इथे तुम्हाला आसन बनवून दाखवणार आहेत। पडलेले फॅब्रिकचे तुकडे घ्यायचे, तुम्ही इथे कोणते पण घेऊ शकता आणि ती बॅग जी आहे ती दोन्ही फॅब्रिकच्या आतमध्ये घालायची आणि चहूबाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। आता या आसनचा मध्य काढून घ्यायचा आणि त्याचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा आहे। दोन्ही मध्यवर्ती मार्क करून घ्यायचं आणि अशा पट्ट्या ज्या आपण लावणार आहोत त्या पट्ट्यांचं इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता तुम्ही 3 ते 4 इंच किंवा तुम्हाला जितक्या साईजचा मोठा किंवा छोटा बनवायचा असेल त्या साईजनुसार तुम्ही इथं पट्ट्या कटिंग करून घ्यायच्या आहे। आता आपण पट्टीला सरळ बाजूने शिलाई मारून फोल्डिंग दिलेली आहे। जसं आपण बाहीला अस्तर जोडतो आणि फोल्ड करतो अगदी त्या पद्धतीने इथे फोल्डिंग द्यायची आहे। दुसरी पट्टी सुद्धा त्याच पद्धतीने सरळ बाजूने एक शिलाई मारून घ्यायची, पट्टी ठेवायची, सरळ बाजूने शिलाई मारायची, पट्टीला फोल्डिंग द्यायची। आतमध्ये तुम्ही पट्टीचा जास्तीचा भाग दुमडू शकता या ठिकाणी, म्हणजे कडकपणा येण्यासाठी। तर अशा पद्धतीनं जितक्या तुम्हाला पट्ट्या लावायच्या असेल तितक्या तुम्ही इथे लावू शकता तुमच्या आसनच्या साईजनुसार। या ठिकाणी तुम्ही हे आसन म्हणून वापरू शकता किंवा तुम्ही पायदान सुद्धा या ठिकाणी याचा वापर करू शकता, पायदान म्हणून सुद्धा। आता आडव्या बाजूला झाल्या, उभ्या बाजूला सुद्धा आपल्याला तशाच पट्ट्या लावायच्या आहे। मार्किंग करून घ्यायचं, व्यवस्थित आपल्याला समजेल यानुसार इथे मार्किंग करून घ्यायचं। तशीच अगोदर पट्टी लावली तशी लावून घ्यायची आहे सरळ बाजूने। आता तुमच्या हाताला काम नसेल किंवा तुम्हाला ब्लाऊज छान जमत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे कामं करून सुद्धा पैसे कमवू शकता। याचं सेल करायचं हे तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुम्ही एखादं छोटंसं मार्केट असेल किंवा स्टोअर असेल त्या ठिकाणी सुद्धा याचा तुम्ही सेल करून सुद्धा पैसे कमवू शकता। आता हे जे फॅब्रिक असतात आपल्या घरात पडलेले असतात किंवा आपले जे वेस्ट फॅब्रिक आपण घंटागाडीत टाकून देतो किंवा आपण जाळून टाकतो, तर ते न करता तुम्ही अशा वापर करायचा। यानंतर बाहेरच्या बाजूला सुद्धा अशाच पट्ट्या घ्यायच्या आणि मोठी पायपिंग बनवायची। उलट्या बाजूला पट्टी ठेवून सरळ बाजूने पायपिंगची फोल्डिंग द्यायची आहे। अशा पद्धतीने चारी बाजूला पायपिंग बनवून घ्यायची। मी इथे पायपिंग बनवून घेतलेले आहे चारी बाजूला, बघू शकता। आसन किंवा पायदान म्हणून याचा वापर तुम्ही करू शकता। पडलेले फॅब्रिक शॉपिंग बॅग किंवा कोणत्याही बॅगचा तुम्ही वापर करून असे पायदान किंवा आसन